नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025-2026 साठी सुपर क्वालिटीचा सुपर प्रश्नसंच पाहणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। जीके आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेला आहे आणि करंट अफेअर्स आपण दैनंदिन घेतलेले आहेत। ठीक आहे, चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? सर्व प्रश्न अतिशय IMP असणार आहेत। ठीक आहे, उत्तर येत असतील तर कमेंट करायचे आहेत। या ठिकाणी बघा, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C। ठीक आहे, कर्नाटक। ठीक आहे, दिलेल्या पर्यायांपैकी कर्नाटक या राज्यामध्ये विधान परिषद आहे। आता प्रश्न आहे नाही नीट वाचायचा आहे। ठीक आहे, यामध्ये सिली मिस्टेक होते आणि आपला एक मार्क निघून जातो, त्यामुळे प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा आणि मगच उत्तर द्यायचं आहे। आता या ठिकाणी भारतामध्ये एकूण 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे। ठीक आहे, किती राज्यांमध्ये? 6 राज्यांमध्ये हा प्रश्न देखील विचारलेला आहे। 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे। कोणती राज्य आहेत ती? महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा। ठीक आहे, या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे। त्यानंतर प्रश्न आहे, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले आहे? कोणी लिहिलेले आहे? तर पर्याय क्रमांक B कौटिल्य हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। कौटिल्य यांनी लिहिलेलं आहे अर्थशास्त्र हे पुस्तक। आता कौटिल्य म्हणजे कोण? तर चाणक्य यांचंच नाव आहे बघा, मूळ नाव विष्णुगुप्त। ठीक आहे, चाणक्य, विष्णुगुप्त किंवा कौटिल्य तिन्ही एकाचीच नावं आहेत। ठीक आहे, तर यांनी हे अर्थशास्त्र पुस्तक लिहिलेलं आहे। एक प्रश्न यांच्याशी रिलेटेड विचारला जातो बघा, चाणक्य हे कोणाच्या काळात किंवा कोणाच्या दरबारामध्ये सल्लागार म्हणून काम करत होते? तर बघा, चंद्रगुप्त मौर्य। ठीक आहे, चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारामध्ये अमात्य आणि सल्लागार म्हणून चाणक्य काम करायचे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, हार्दिक सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक B हॉकी। ठीक आहे, हार्दिक सिंग हा खेळाडू हॉकी या खेळाशी संबंधित आहे। मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेणार आहोत, जेणेकरून या व्हिडिओतून तुम्हाला किती प्रश्न पाठ झालेले आहेत हे समजण्यास मदत होईल। ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओतील 24 प्रश्न पाठ करून घ्यायचे आहेत। पुढील प्रश्न आहे, अनिल चौहान हे देशाचे कितवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत? कितवे आहेत? तर दुसरे। ठीक आहे, पर्याय क्रमांक B दुसरे योग्य उत्तर असणार आहे। आता पहिले कोण होते? तर बिपिन रावत। ठीक आहे, बिपिन रावत हे पहिले CDS होते। CDS म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ। ठीक आहे, CDS हे पद केव्हा सुरू झालेलं आहे? तर 2019 मध्ये हे पद सुरू करण्यात आलेलं आहे, CDS नावाचं। ठीक आहे, CDS म्हणजे भारतातील तिन्ही सेनांचे प्रमुख। ठीक आहे, नौदल, भूदल आणि वायुदल। ठीक आहे, या तिन्ही सेनांचे प्रमुख असतात CDS। ठीक आहे, पहिले होते बिपिन रावत, दुसरे आहेत अनिल चौहान, ते सध्या कार्यरत आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली? कोणती? तर गेट वे ऑफ इंडिया। पर्याय क्रमांक C उत्तर असणार आहे आपलं, गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू मुंबई या ठिकाणी आहे। ठीक आहे, मुंबई या ठिकाणी ही वास्तू आहे। जॉर्ज पाचवा व राणी मेरी हे 2 डिसेंबर 2011 मध्ये भारतात आले होते। ठीक आहे, तेव्हा त्यांचे आठवण म्हणून गेट वे ऑफ इंडिया याचे काम 1913 मध्ये सुरू झाले। ठीक आहे, त्याचा पाया बघा 1911 मध्येच बांधण्यात आला, परंतु पूर्ण जे काम सुरू झालं ते 1913 मध्ये सुरू झालं आणि काम संपलं कधी? तर 1924 मध्ये काम संपलेलं आहे। ठीक आहे, आता याचे शिल्पकार किंवा डिझाईन कोणी केलेली? तर जॉर्ज विटेट। ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला आहे, डिझाईन केलेली आहे जॉर्ज विटेट यांनी। शैली कोणती आहे बांधकामाची? तर इंडो सारासेनिक। ठीक आहे, इंडो सॅरासेनिक ही शैली आहे या वास्तूच्या बांधकामाची। उद्घाटन झालेलं आहे 4 डिसेंबर 1924 मध्ये। कोणाच्या काळात उद्घाटन झालं? तर व्हाईसरॉय
अर्ल ऑफ रेडिंग, ठीक आहे, अर्ल ऑफ रेडिंग यांच्या काळामध्ये या वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे. आता गेटवे ऑफ इंडियाची उंची जर विचारली तर 85 फूट, ठीक आहे, 85 फूट एवढी उंची आहे. जर मीटरमध्ये विचारली तर 26 मीटर, ठीक आहे, एवढी या वास्तूची उंची आहे. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, वारली चित्रकला ही भारतातील कोणत्या राज्याची सुप्रसिद्ध लोकचित्रकला आहे? कोणत्या राज्याची आहे? तर आपल्या महाराष्ट्राची, ठीक आहे, आपल्या महाराष्ट्राची ही सुप्रसिद्ध एक कला आहे वारली चित्रकला. त्यानंतरचा प्रश्न, ऑक्सिजन बर्ड पार्क खालीलपैकी कोठे आहे? कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक सी नागपूर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षांसाठी निवडला जातो? किती वर्षांसाठी निवडला जातो? तर 5 वर्षांसाठी, ठीक आहे, 5 वर्षांसाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान हे 5 वर्षांसाठी निवडले जातात. आता भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती किंवा अध्यक्ष असतात, ठीक आहे. उपराष्ट्रपती हे त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर CP राधाकृष्णन, ठीक आहे, CP राधाकृष्णन हे सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे अलीकडेच? तर ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाट येथील जो काही प्रोजेक्ट टायगर आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. एक प्रश्न विचारला जातो, प्रोजेक्ट टायगरची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 1973 मध्ये. 1973 मध्ये भारतात प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली इंदिरा गांधींच्या काळामध्ये, ठीक आहे. पुढील प्रश्न, तुळशी तलाव कोणत्या शहरात आहे? कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या शहरामध्ये. तुळशी हा तलाव मुंबई शहरामध्ये आहे. हा गोड्या पाण्याचा तलाव आहे जो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता संप्लवनशील पदार्थ नाही? ठीक आहे, या ठिकाणी टायपिंग मिस्टेक आहे. संप्लवनशील पदार्थ नाही असा प्रश्न आहे. तर पारा हा जो पदार्थ आहे तो संप्लवनशील पदार्थ नाही. आता संप्लवनशील पदार्थ म्हणजे काय? तर असा पदार्थ जो घन अवस्थेतून थेट वायू अवस्थेत रूपांतरित होतो, द्रव अवस्थेत न जाता. म्हणजे घन अवस्थेतून डायरेक्ट वायू अवस्थेत जो पदार्थ जातो त्याला संप्लवनशील पदार्थ असं म्हटलं जातं. यामध्ये कापूर, आयोडीन, नॅप्थॅलिन. नॅप्थॅलिन म्हणजेच काय? डांबराच्या गोळ्या, ठीक आहे. कापूर, आयोडीन, नॅप्थॅलिन, ड्राय आईस, कॅडमियम, ठीक आहे, हे संप्लवनशील पदार्थ आहेत. आपलं उत्तर असणार आहे पारा हा संप्लवनशील पदार्थ नाही. त्यानंतरचा प्रश्न, रातांधळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? नेहमी तुम्ही जीवनसत्व अ, ब, क, ड असं ऑप्शन पाहिले असतील. यावेळी आपण ऑप्शन हे शास्त्रीय नावं दिलेली आहेत, ठीक आहे. कारण असे प्रश्न विचारलेले आहेत पोलीस भरतीमध्ये. तुम्हाला सर्व विटामिन्सचे शास्त्रीय नाव माहीत असले पाहिजे. तर रातांधळेपणा हा जो विकार आहे तो रेटिनॉल या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. रेटिनॉल हे अजीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे, ठीक आहे, रेटिनॉल. या ठिकाणी एस्कॉर्बिक ॲसिड आहे बघा, हे विटामिन सीचं शास्त्रीय नाव आहे. कॅल्सिफेरॉल हे विटामिन डीचं शास्त्रीय नाव आहे. विटामिन सी मुळे अभावामुळे कोणता आजार होतो? स्कर्वी हा आजार होतो. त्यानंतर कॅल्सिफेरॉल म्हणजेच विटामिन डीच्या अभावामुळे मूळदूस हा आजार होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला आधुनिक रसायनशास्त्राचा जनक असे म्हणतात? कोणत्या शास्त्रज्ञाला म्हणतात? तर अँटोइन लॅव्हॉइसियर, ठीक आहे, अँटोइन लॅव्हॉइसियर याला आधुनिक रसायनशास्त्राचा जनक असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, निकटदृष्टिता दोषाचे निराकरण करण्यासाठी चष्म्यामध्ये कोणत्या भिंगाचा वापर केला जातो? कोणत्या भिंगाचा केला जातो? तर अंतर्वक्र. पर्याय क्रमांक ए अंतर्वक्र हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. निकटदृष्टिता याला मायोपिया असं म्हटलं जातं, ठीक आहे, मायोपिया यासाठी अंतर्वक्र भिंग वापरले जाते.
तसाच प्रश्न दूरदृष्टिता विचारला तर बघा, दूरदृष्टिता म्हणजेच हायपरमेट्रोपिया. ठीक आहे, हायपरमेट्रोपिया याच्यासाठी बहिर्वक्र भिंग वापरले जाते. त्यानंतरचा प्रश्न, कोणता ग्रह सूर्यमालेत सूर्याच्या सर्वात जवळ आहे? कोणता ग्रह आहे सूर्याच्या सर्वात जवळ? तर बुध. बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे, सोबतच पृथ्वीच्या देखील सर्वात जवळ आहे. ठीक आहे, बुध. आता पृथ्वी सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, पृथ्वी सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर आहे. मंगळ आणि शुक्र ग्रहांच्या मध्ये पृथ्वी आहे. ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. पृथ्वी कोणत्या दोन ग्रहांच्या मध्ये आहे? तर मंगळ व शुक्र. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चंद्रपूर. ठीक आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उद्यान आहे ताडोबा. याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, पहिल्या आदिवासी क्रीडा संमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? कोठे करण्यात आले होते? तर कारगिल लडाख या ठिकाणी करण्यात आले होते. पुढील प्रश्न, गरुड 2025 हवाई युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? योग्य उत्तर असणार आहे भारत आणि फ्रान्स. ठीक आहे, भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान गरुड 2025 हा हवाई युद्ध सराव आयोजित करण्यात आला. त्यानंतर प्रश्न आहे, बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग कोठे राबवला जाणार आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, जुन्नर विभाग. ठीक आहे, बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग हा जुन्नर विभागामध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी कोणत्या देशाला कंट्री पार्टनर म्हणून नियुक्त केलेले आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, UK. ठीक आहे, हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी UK या देशाला कंट्री पार्टनर म्हणून नियुक्त केलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, यंदाचा द आर्का गिदान प्राइज पारितोषिक कोणत्या लघुपटास जाहीर झालेला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, वोवन. ठीक आहे, यंदाचा द आर्का गिदान प्राइज पारितोषिक हा वोवन या लघुपटास जाहीर झाला आहे. त्यानंतर कोणत्या राज्यातील पन्ना हिऱ्यांना GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे? कोणत्या? तर मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेशमधील पन्ना हिऱ्यांना GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, दुर्गा ड्रोन स्क्वॅड्रन खालीलपैकी कोणी लॉन्च केले आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, BSF. दुर्गा ड्रोन स्क्वॅड्रन हे BSF ने लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पुरी, ओडिसा. ठीक आहे, पुरी, ओडिसा या ठिकाणी ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025 चं आयोजन करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण 24 प्रश्न पाहिलेले आहेत. आता या 24 प्रश्नांची झटपट रिव्हिजन आपण पाहून घेऊया. यामध्ये तुम्हाला तुमचा किती अभ्यास झालेला आहे या व्हिडिओतून हे तुम्हाला समजण्यास मदत होईल. मी प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, कौटिल्य. त्यानंतरचा प्रश्न, हार्दिक सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, हॉकी. त्यानंतरचा प्रश्न, अनिल चौहान हे देशाचे कितवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, दुसरे. त्यानंतरचा प्रश्न, राजा जॉर्ज 5वा आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, गेटवे ऑफ इंडिया. त्यानंतरचा प्रश्न, वारली चित्रकला ही भारतातील कोणत्या राज्याची सुप्रसिद्ध लोक चित्रकला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न, ऑक्सिजन बर्ड पार्क खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, नागपूर.
त्यानंतरचा प्रश्न, भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षांसाठी निवडला जातो? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 5. पुढील प्रश्न, मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अमरावती. त्यानंतरचा प्रश्न, तुळशी तलाव कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी मुंबई. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता संप्लवनशील पदार्थ नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पारा. त्यानंतरचा प्रश्न, रातांधळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी रेटिनॉल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला आधुनिक रसायनशास्त्राचा जनक असे म्हणतात? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए अँटोइन लॅव्हॉइसियर. त्यानंतरचा प्रश्न, निकटदृष्टिता दोषाचे निराकरण करण्यासाठी चष्म्यामध्ये कोणत्या भिंगाचा वापर केला जातो? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए अंतर्वक्र. पुढील प्रश्न, कोणता ग्रह सूर्यमालेत सूर्याच्या सर्वात जवळ आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी बुध. त्यानंतरचा प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी चंद्रपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे, पहिल्या आदिवासी क्रीडा संमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कारगिल लडाख. त्यानंतरचा प्रश्न, गरुड 2025 हवाई युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी भारत आणि फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न, बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग कोठे राबवला जाणार आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी जुन्नर विभाग. पुढील प्रश्न, हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी कोणत्या देशाला कंट्री पार्टनर म्हणून नियुक्त केलेले आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी UK. त्यानंतरचा प्रश्न, यंदाचा द आर्का गिदान प्राइज पारितोषिक कोणत्या लघुपटास जाहीर झाला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी वोवन. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील पन्ना हिऱ्यांना GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न, दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन खालीलपैकी कोणी लॉन्च केले आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी BSF. शेवटचा प्रश्न आहे, ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी पुरी ओडिसा. अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत, त्यानंतर त्यांची रिव्हिजन घेतलेली आहे. आता 24 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरं द्यायला जमली मला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओला मित्रांशी शेअर करायचं आहे, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.